विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर आणि वाणिज्य विभागातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक चंद्रकांत गजेवाड आपल्यासोबत फंडामेंटल्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन या विषयातील चॅप्टर 4 जे इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन हे आहे, प्रभावी तोंडी संदेशवहन, यावर चर्चा करणार आहे. तोंडी संदेशवहन व्यावसायिक संघटनेमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये, विविध संस्थांमध्ये, समाजामध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर केलं जातं. तेथे विचार, मते, कल्पना, विविध सूचना, काही लोकांच्या असणाऱ्या तक्रारी, तसेच माहितीचे आदानप्रदान केले जाते. हे तोंडी संदेशवहन 2 प्रकारचं असतं, प्रत्यक्ष तोंडी संदेशवहन आणि अप्रत्यक्ष तोंडी संदेशवहन. प्रत्यक्ष तोंडी संदेशवहनाची काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये सभा, कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केले जातात आणि एकमेकांच्या समोर आमने-सामने तोंडी संदेशवहन केलं जातं. अप्रत्यक्ष संदेशवहनामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, बिनतारी संदेश, टेलिफोन, मोबाईल फोन, इंटरकॉम इत्यादी साधनांचा वापर करून तोंडी संदेशवहन केलं जातं आणि या माध्यमामधून विचारांचं आदानप्रदान केलं जातं. आता आपण ह्या तोंडी संदेशवहनाचा अर्थ पाहू. तोंडी संदेशवहन किंवा तोंडी संदेशवहनात संदेशदात्याकडून संदेश प्राप्तकर्त्याकडे दृकश्राव्य साधनांच्या आधारे माहितीचे प्रसारण होते. तोंडी संदेशवहनामध्ये सादरीकरण, संभाषण आणि चर्चा इत्यादींचा समावेश होतो आणि या माध्यमातून संदेशांचं, माहितीचं आदानप्रदान केलं जातं. यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळू. तो भाग आहे प्रिन्सिपल्स ऑफ ओरल इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी तोंडी संदेशवहनाची तत्त्वे. ह्या प्रभावी तोंडी संदेशवहन तत्त्वांचा अवलंब केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला प्रभावीपणे आपले विचार प्रकट करता येतात, सादर करता येतात. त्यातला पहिला मुद्दा आहे क्लिअर प्रोनाऊन्सिएशन, स्पष्ट उच्चार. यामध्ये वक्त्याने, सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीने जबड्यांचा मुक्तपणे उपयोग केला पाहिजे, जिभेचा व ओठांचा योग्य वापर केला पाहिजे, तरच त्या व्यक्तीकडून स्पष्ट उच्चार उच्चारले जाऊ शकतात. त्या वक्त्याने, त्या व्यक्तीने अति हळू बोलणे टाळावे. असं केल्यास त्या व्यक्तीनं दिलेला संदेश श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ब्रॅव्हिटी, संक्षिप्तता. जी व्यक्ती संदेश प्रसारित करीत आहे तो संदेश आकाराने छोटा, अर्थपूर्ण असावा. मोठा असलेला संदेश श्रोत्यांकडून, लोकांकडून सहजासहजी स्वीकारला जात नाही. म्हणून ह्या संदेशाची लांबी, रुंदी पर्याप्त असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे प्रिसिशन, निसंदिग्धता. संदेश द्विअर्थी असू नये, त्यात स्पष्टता असावी, तरच तो संदेश संबंधित व्यक्तीला समजेल, त्याचा अर्थ त्याला उमजेल. उदाहरणादाखल एखाद्या बॉसनं सांगितलं
आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना, उद्या सकाळी कार्यालयात या. प्रश्न असा निर्माण होतो की सकाळी तर यायचं आहे, पण कोणत्या वेळेला यायचं, किती वाजता यायचं, कसं यायचं. यासाठी त्या बॉसनं स्पष्ट सांगितलं पाहिजे की उद्या सकाळी 9 वाजता कार्यालयामध्ये त्वरित या. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना लक्षात येईल की उद्या 9पर्यंत, सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्याला कार्यालयामध्ये उपस्थित राहावयाचं आहे, असा निसंदिग्ध संदेश देणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा, कॉन्व्हिक्शन, दृढ विश्वास. वक्त्याने संदेश प्रसारित करत असताना दृढ विश्वासाने ती माहिती प्रसारित केली पाहिजे आणि संदेशामधली जी माहिती आहे ती सत्य असणं आवश्यक आहे. आणि ती माहिती सत्य असेल तर त्या व्यक्तीमध्ये दृढ विश्वास निर्माण होईल आणि वक्ता चांगल्या पद्धतीने संदेश प्रसारित करू शकेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लॉजिकल सिक्वेन्स, तार्किक क्रम. संदेशातील जो मजकूर असतो, जे विचार प्रकट करावयाचे असतात, ते विचारपूर्वक क्रमबद्ध केलेले असावेत. विषयाच्या मांडणीमध्ये मुद्देसूदपणा असावा की ज्यामुळं तो जो दिला जाणारा संदेश आहे तो संदेश प्रभावीपणे लोकांना समजेल आणि त्यांना योग्य ती प्रतिक्रिया देता येईल. यानंतरचा पॉईंट आहे ॲप्रोप्रिएट वर्ड चॉईस, योग्य शब्दांची निवड. सर्वांना परिचित अशा नेहमीच्या वापरातील शब्दांचा संदेशामध्ये वापर केला जावा, सादरीकरणामध्ये वापर केला जावा. तांत्रिक शब्द जर वापरले तर लोकांना ती माहिती लक्षात येत नाही, त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद वक्त्याला प्राप्त होत नाही. म्हणून योग्य अशा शब्दांचा वापर करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे अवॉइड हेकनेड फ्रेजेस अँड क्लिंचेस. सामान्य वाक्यप्रचार व शब्दप्रयोग टाळावेत. सादरीकरणामध्ये विषय मांडत असताना वारंवार वापरले जाणारे वाक्प्रचार शब्द टाळणं आवश्यक आहे. उदाहरणादाखल तुम्हाला समजतं आहे का ना, मला असे म्हणायचेच नव्हते किंवा मला असं म्हणायचं होतं, असे जे वारंवार वापरले जाणारे वाक्य आहेत, काही शब्द आहेत, हे टाळलं जाणं आवश्यक आहे. यानंतर आहे नॅचरल व्हॉईस, नैसर्गिक आवाज. वक्त्याने आपला विषय मांडत असताना दुसऱ्याच्या आवाजाची नक्कल करू नये. दुसऱ्याच्या आवाजाची नक्कल केल्यास त्यामध्ये काही गडबड होऊ शकते आणि त्यामुळं आपण जो संदेश प्रसारित करणार आहोत तो संदेश प्रभावीपणे प्रसारित होऊ शकत नाही. म्हणून वक्त्याने आपल्या नैसर्गिक आणि उपजत आवाजामध्येच विषयाची मांडणी करावी. त्यानंतर आहे प्रॉपर लँग्वेज ॲज पर ऑडियन्स. श्रोत्यांच्या दर्जाप्रमाणे भाषेचा वापर करावा. जे आपल्यासमोर बसलेले श्रोते आहेत त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तर लक्षात घेऊन समर्पक आणि सोप्या भाषेमध्ये वक्त्याने आपला विषय मांडावा, सादरीकरण करावं. त्यामुळं त्या लोकांना तो मांडलेला विषय चांगल्या पद्धतीने समजू शकेल. त्यानंतर आहे कर्टियसनेस, सभ्यता. विषयाची मांडणी करताना वक्त्याने सभ्य व विनयशील भाषेचा वापर करावा. त्यामुळे श्रोत्यांवर चांगली छाप पडेल व ते लक्षपूर्वक वक्त्यानं जे काही विचार मांडलेले आहेत ते ग्रहण करू शकतील. यानंतर आपल्याला दुसऱ्या एका बाबीकडे वळायचं आहे. ती बाब आहे गायडन्स ऑफ इफेक्टिव्ह स्पीच और स्पीच प्रिपरेशन.
आपलं स्पीच देण्यापूर्वी किंवा देत असताना कशा पद्धतीनं वक्त्यानं आपलं सादरीकरणाची तयारी करणं आवश्यक आहे, त्याची मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यामध्ये पहिला आहे सिलेक्शन ऑफ टॉपिक. वक्त्याला जो विषय श्रोत्यांसमोर मांडावयाचा आहे तो त्याचा आवडीचा विषय त्याने सिलेक्ट करावा आणि त्यावर विचार मंथन करून डाटा कलेक्शन करावं, माहितीचं संकलन करावं. त्यानंतर ब्रीफ युअर टॉपिक. तो जो विषय त्या वक्त्यानं सिलेक्ट केलेला आहे, निवडलेला आहे, त्याची भरपूर माहिती त्या व्यक्तीला प्राप्त झालेली असते किंवा तो विषय राज्य, राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल लेवलचा सुद्धा असू शकतो. म्हणून वक्त्यानं गरजेनुसार सादरीकरणाचा विषय जो आहे त्याचा विस्तार मर्यादित करणं आवश्यक आहे आणि त्या मर्यादेमध्ये राहूनच तो डाटा उपलब्ध करून त्याचं सादरीकरण करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे टेकिंग प्रिपरेशन. विषयाचे नियोजन. आपण कोणत्या श्रोत्यांसमोर बोलणार आहोत, वेळ, काळ, स्थळ लक्षात घेऊन विषयाचे नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामुळं श्रोतावर्ग भाषणाकडं, त्या विषयाकडं आकर्षित होईल, म्हणून ही काळजी घेणं त्या वक्त्यांना आवश्यक आहे. त्यानंतर आहे ड्राफ्टिंग द स्पीच. संभाषणाचा योग्य आराखडा तयार करणे. असा प्रभावी आराखडा तयार केल्यास त्या विषयातील कोणत्या बाबीवर किती भर द्यायचा, कोणता मुद्दा किती वेळ देऊन प्रभावीपणे मांडावयाचा हे त्या वक्त्याला निश्चित करता येतं आणि अतिशय प्रभावी बिनचूक असं सादरीकरण त्या वक्त्याला करता येऊ शकतं. म्हणून ही बाब वक्त्यानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे ॲनालाइज द ऑडियन्स. श्रोत्यांचे विश्लेषण. वक्त्याला अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या श्रोत्यांसमोर विचार प्रकट करावे लागतात. मग त्या ठिकाणी श्रोत्यांचं शिक्षण, वय, त्यांची विचार ग्रहण करण्याची, धारण करण्याची क्षमता इत्यादी बाबीचं विश्लेषण त्या वक्त्याला करावं लागतं. ते करणं आवश्यक आहे. त्यानुसारच त्या व्यक्तीनं विषयाचं प्रतिपादन करावं. त्यानंतर आहे प्रॉपर ड्रेसिंग. वक्त्याने परिस्थितीला अनुरूप प्रसंगानुसार पेहराव करणं आवश्यक आहे, ड्रेसिंग करणं आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीनं बटबटीत रंगाचे भडक कपडे घातले आणि विषय मांडणीचा जो आहे तो वेगळाच आहे, प्रसंग वेगळाच आहे, तर त्या दोन्ही तिन्ही बाबीमध्ये कुठले ताळतंत्र राहणार नाही आणि मग त्याचा एक वाईटच परिणाम त्या सादरीकरणावर आणि श्रोत्यांवर होऊ शकतो. म्हणून योग्य पेहराव त्या व्यक्तीनं, वक्त्यानं करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे बी कॉन्फिडंट. वक्त्याने आपलं संभाषण अतिशय आत्मविश्वासानं करणं आवश्यक आहे. जेवढं तुमचं मनोबल उच्च असेल तेवढ्याच चांगल्या प्रकारे तुम्हाला विषयाची मांडणी करता येईल. म्हणून त्या व्यक्तीनं अतिशय कॉन्फिडंट असणं आणि होणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती. वक्त्याला अतिशय प्रभावीपणे आपला विषय मांडण्यापूर्वी आपली तब्येत कशी आहे, मानसिक अवस्था कशी आहे यावर विशेष भर देणं आवश्यक आहे. त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. ज्यावेळेस फिजिकली आणि मेंटली वक्ता फिट असेल त्यावेळेसच तो वक्ता अतिशय चांगल्या प्रकारे विचार प्रकट करू शकेल आणि लोकांपर्यंत तो पोहोचवू शकेल. यानंतर आपण पाहू पुढील मुद्दा, स्पीक रिदमिक अँड स्लो. वक्त्याच्या भाषेमध्ये एक लयबद्धता असली पाहिजे. त्याची वाणी मधाळ असणं आवश्यक आहे, नम्र असणं आवश्यक आहे आणि ती मखमली पण असणं आवश्यक आहे
की ज्यामुळे त्याचे उच्चारलेले शब्द श्रोत्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचू शकतात. म्हणून त्या व्यक्तीनं या मुद्द्याचा विचार करून अतिशय वारपणे आपले विचार प्रकट करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा, यूज सिम्पल अँड सुटेबल वर्ड्स. समर्पक शब्दांचा वापर. श्रोत्यांना आपला विषय प्रभावीपणे समजून सांगणे हे सादरीकरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणून वक्त्याने विषय मांडत असताना तो विषय लोकांना चांगल्या प्रकारे समजेल म्हणून सिंपल अर्थपूर्ण शब्दांचा वापर करून मांडणं आवश्यक आहे. तांत्रिक आणि जटिल शब्दांचा वापर त्या वक्त्यानं अजिबात करू नये. अशा शब्दांचा वापर कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे यूज ऑडिओ व्हिज्युअल एड्स. प्रभावी सादरीकरणासाठी जी आवश्यक साधनं लागतात त्या साधनांचा जर वापर केला तर आपलं वक्तृत्व विषय मांडणे अतिशय प्रभावी होऊ शकते. यासाठी OHP आहे, इमेजेस आहेत, ग्राफ्स आहेत, पिक्चर्स आहेत. या सर्वांचा अतिशय खुबीने आणि प्रभावीपणे त्या वक्त्यानं आपल्या सादरीकरणामध्ये वापर करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे यूज बॉडी लँग्वेज. देहबोलीचा प्रभावी वापर करणंसुद्धा सादरीकरणाच्या वेळी अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे करणे प्रसंगानुरूप आवश्यक आहे. त्यामुळं सादरीकरणामध्ये एक जिवंतपणा येतो आणि वक्त्याला श्रोत्यांशी डायरेक्टली भिडता येतं आणि आपले विचार प्रकट करता येतात. म्हणून ह्या बाबीवर सुद्धा विशेष भर देणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे कंट्रोल इमोशन्स. वक्त्यानं भावनांच्या आहारी न जाता अतिशय चांगल्या प्रकारे विषय प्रकट करणं आवश्यक आहे. भावनांच्या आहारी जाऊन जर एखाद्या वक्त्यानं आपले धारदार शब्दामध्ये जर विचार प्रकट केले आणि ते जर समजा श्रोत्यांना पटले नाहीत तर त्या सभेमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते. सभा ओधळूनसुद्धा लावल्या जाऊ शकते. म्हणून भावना बाजूला ठेवून परिस्थितीला अनुरूप असं वक्तव्य त्या वक्त्यानं करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे एम्फॅसिस ऑन इम्पॉर्टंट पार्ट. विशेष मुद्द्यावर जोर देणे. जो विषय आपण मांडणार आहोत त्यामध्ये काही असे विशेष मुद्दे असतात, असा काही भाग असतो की ज्यावर विशेष भर देऊन ते मुद्दे, ती माहिती श्रोत्यांच्या मनावर ठसविणं आवश्यक आहे. म्हणून अशा मुद्द्यांवर जोर देऊन त्या विषयाची मांडणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आहे अव्हॉइड मॅनेरिझम. बोलण्यातील अनावश्यक लकब टाळणे. काही वक्त्यांना सवय असते की एकच शब्द वारंवार उच्चारणे, अनावश्यक शरीराच्या हालचाली करणे, एखाद्या श्रोत्याकडे बार बार बोट दाखवून बोलवणे. यामुळं त्या ठिकाणी त्या सादरीकरणामध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो किंवा त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. म्हणून वक्त्याने या बाबीवर लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आहे फीडबॅक. अभिप्राय प्राप्त करणे. त्या वक्त्यानं आपला विषय मांडल्यानंतर, सादरीकरण केल्यानंतर श्रोत्यांकडून फीडबॅक अवश्य घ्यावा की ज्यामुळं त्या वक्त्यातील जे चांगले गुण आहेत ते उघड होतील, तसेच त्याच्यामध्ये असलेल्या उणिवासुद्धा उघड होतील आणि त्या त्रुटी उणिवा त्या वक्त्याला भविष्यकाळामध्ये सुधारता येतील आणि त्याचं वक्तृत्व पुन्हा सुधारण्यास मदत होईल. यानंतर आपल्याला वळायचं आहे एका दुसऱ्या पार्टकडं. तो आहे आर्ट ऑफ प्रेझेंटेशन. सादरीकरणाची कला. जे वेगवेगळे विषय असतात, जे आवडीचे विषय असतात
ते सादर केले जातात, ती सादर करण्याची कला त्या व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक आहे किंवा त्यानं ते डेव्हलप करणं आवश्यक आहे. मग यासाठी हे काही मुद्दे त्या व्यक्तीला, वक्त्याला मदत करतात. त्यामध्ये पहिला आहे शो युअर पॅशन अँड कनेक्ट विथ ऑडियन्स, म्हणजे श्रोत्यांप्रती सद्भावना दाखवणे, हमदर्दी व्यक्त करणे आणि त्यांच्याशी कनेक्ट होणे. श्रोत्याने आपल्या सादरीकरणाच्या वेळी अतिशय उत्साहाने, प्रामाणिकपणे ऑडियन्सशी, श्रोत्यांशी कनेक्ट होणं आवश्यक आहे. त्यांना आपल्याप्रती, विषयाप्रती सद्भावना व्यक्त करणं आवश्यक आहे की जेणेकरून हे श्रोते आपलेसे होतील. त्यानंतर आहे फोकस ऑन ऑडियन्स नीड, श्रोत्यांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करणे. श्रोत्यांच्या काही आवडीनिवडी असतात, गरजा असतात, ह्या लक्षात घेऊन वक्त्याने आपला विषय मांडावा, विचार प्रकट करावेत. त्यामुळं काय होतं तर श्रोत्यांचा योग्य आणि सकारात्मक प्रतिसाद त्या वक्त्याला प्राप्त होतो. म्हणून ह्या बाबीवर सुद्धा त्या वक्त्यानं अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यावं. त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेट ऑन कोर मॅसेज, आपला जो विषय आहे त्यामधला काही मुख्य गाभा असतो, तो जो मुख्य भाग आहे त्यावर वक्त्यानं लक्ष केंद्रित करावं आणि तो भाग, तो विशेष संदेश मुद्देसूदपणे, प्रभावीपणे मांडावा, जेणेकरून तो मुद्दा चिरंतन काळापर्यंत लोकांच्या स्मरणामध्ये राहील, अशा पद्धतीनं तो मांडावा. त्यानंतर स्माईल अँड मेक आय कॉन्टॅक्ट, स्मित हास्य करून श्रोत्यांशी नजरानजर करणं आवश्यक आहे. त्यामुळं उभय पक्षी सहानुभूती आणि जवळीकता निर्माण होते. वक्त्यामध्ये नर्वसनेस निर्माण होत नाही, वक्त्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि त्याचा फायदा असा होईल की वक्ता आणि श्रोते एकरूप होतील आणि चांगल्या पद्धतीनं तो विषय ग्रहण करू शकतील. यानंतर आहे स्टार्ट स्ट्रॉंगली, तो जो विषय वक्त्याला सादर करायचा आहे तो विषय अतिशय दमदारपणे त्यानं सादर करणं आवश्यक आहे. बोलण्यामध्ये जिवंतपणा असणं आवश्यक आहे आणि असं जर असेल तर श्रोतावर्ग त्या वक्त्याला उत्तम प्रतिसाद देतो आणि शेवटपर्यंत त्या वक्त्याकडं, त्या विषयाकडं श्रोतावर्ग आकर्षित होतो. त्यानंतर आहे बिगिन विथ शॉर्ट स्टोरी, म्हणजे ज्याचा अर्थ असा, समर्पक उदाहरणे आणि संदर्भ देऊन विषयाची सुरुवात करावी. तुमच्या सादरीकरणामध्ये रंजकता यावी, लोकांमध्ये रस निर्माण व्हावा, असं जर वाटत असेल तर श्रोत्याने विचारपूर्वक असा विषय मांडताना एखादे छोटा चुटकुला, एखादी छोटी स्टोरी, समर्पक उदाहरण देऊन त्या विषयाची सुरुवात करणं आवश्यक आहे की ज्यामुळे सुरुवातीलाच लोकांमध्ये त्या विषयाबद्दल, वक्त्याबद्दल आस्था निर्माण होईल, रस निर्माण होईल. त्यानंतर आहे रिमेंबर टू 10-20-30 रूल फॉर PPT, सुलभ पद्धतीने जास्तीत जास्त माहिती PPTच्या साहाय्याने प्रसारित करण्यासाठी ॲपलचे जे अधिकारी आहेत गाय कावासाकी यांनी हा फॉर्म्युला सुचवलेला आहे. त्याचा अवलंब करणं त्या वक्त्यानं आवश्यक आहे. त्यामध्ये ते असं सांगतात, तुमच्या PPTमध्ये फक्त 10 स्लाईड्स असाव्यात, 10 स्लाईड्स असाव्यात. त्यानंतर ते म्हणतात की एका स्लाईडवर
जास्तीत जास्त 20 मिनिटच फक्त बोलावे, त्यापेक्षा जास्त त्या एका स्लाईडवर विचार प्रकट करू नयेत. त्यानंतर ते थर्डली सांगतात की त्या PPTमध्ये जो अक्षरं असतात त्यांचा फॉन्ट साईज हा 30 पॉईंटपेक्षा कमी असावा, त्याच्यापेक्षा जास्त असू नये, असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. याचासुद्धा त्या वक्त्यानं अतिशय गांभीर्याने विचार करावा. त्यानंतर आहे यूज व्हॉइस इफेक्टिवली. त्या वक्त्याचा जो आवाज आहे निसर्गानं तो प्रदान केलेला आहे, त्या आवाजाचा प्रभावी वापर करणं आवश्यक आहे. भाषणामध्ये, सादरीकरणामध्ये त्या वक्त्यानं वेळोवेळी आवाजामध्ये चढ उतार करणं आवश्यक आहे. विशिष्ट शब्दावर जोर देणं आवश्यक आहे. त्यामुळे श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवता येतं. म्हणून त्या वक्त्यानं हे सर्व करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे यूज युअर बॉडी टू. शारीरिक हावभावाचा वापर, देहबोलीचा वापर. जे शारीरिक हावभाव असतात, जे संभाषणामध्ये, सादरीकरणामध्ये करणं आवश्यक आहे, त्याचा मुक्तपणे आणि आत्मविश्वासानं वापर करणं आवश्यक आहे. वक्त्यानं संपूर्ण स्टेजचा पूर्ण वापर करावा. त्यामुळं त्याचं वक्तृत्व प्रभावी ठरेल आणि शक्य असेल तर त्या वक्त्यानं श्रोत्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी जवळ जाऊन संभाषण करणं सुद्धा आवश्यक आहे, की जेणेकरून तो विषय लोकांच्या गळी उतरेल, त्यांना तो चांगला समजेल. त्यानंतर आहे रिलॅक्स, ब्रीथ अँड एन्जॉय. भाषणाच्या सुरुवातीला किंवा अधूनमधून वक्त्यानं दीर्घ श्वास घेणं आवश्यक आहे. त्यामुळं काय होईल तर त्या वक्त्याला अवघडल्यासारखं वाटणार नाही, त्याला नर्वसनेस वाटणार नाही आणि तो रिलॅक्स होऊन प्रभावीपणे तो विषय मांडू शकेल. आपल्या विषयाला तो न्याय देऊ शकेल आणि तो विषय लोकांनासुद्धा चांगल्या पद्धतीनं समजेल. म्हणून ही बाबसुद्धा त्या वक्त्यानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पाहू आपण इसेन्शियल फीचर्स ऑफ इंटरव्ह्यू हा पार्ट, मुलाखतीची वैशिष्ट्ये. हा सुद्धा तोंडी प्रेझेंटेशनचा, ओरल प्रेझेंटेशनचाच पार्ट आहे, की ज्यामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी मुलाखती घेतल्या जातात. त्यामध्ये लोकांना बोलावं लागतं. इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्ती त्या संबंधित उमेदवाराला बोलतं करतात. त्याची वैशिष्ट्ये पाहू त्या मुलाखतीच्या प्रक्रियेची. त्यामध्ये पहिला आहे गोल ओरिएंटेड, उद्देशाभिमुख. मुलाखत जी घेतली जाते ती मुलाखत एखाद्या विशिष्ट उद्दिष्टामुळं किंवा हेतूनं घेतली जाते. त्यामधून एखादा उद्देश साध्य करावयाचा असतो. उदाहरणार्थ एखाद्या विषयाची माहिती मिळवणे, एखाद्या समस्येची सोडवणूक करणे, एखाद्याकडून मदत मिळवणे, तसेच व्यवसायासाठी पात्र उमेदवाराची निवड करणे. या कारणांसाठी उद्देशाभिमुख, उद्देशाला अनुसरून मुलाखत आयोजित केली जाते. त्यानंतर आहे नंबर 2 प्री प्लॅन्ड प्रोसेस. मुलाखत ही पूर्वनियोजित प्रक्रिया आहे. मुलाखत प्रक्रिया ही पूर्ण तयारीने आयोजित केली जाते. त्यामध्ये क्रमबद्धता असते. यातून त्या संघटनेला, ते मुलाखत आयोजित करणाऱ्या संबंधित विभागाला मूळ हेतू साध्य करावयाचा असतो. म्हणून ही प्रक्रिया अतिशय प्री प्लॅन्ड राबविली जाते. त्यानंतर आहे कंट्रोल बाय इंटरव्ह्युअर, मुलाखत घेणाऱ्याचे नियंत्रण. मुलाखत ही जी घेतली जाते त्या संपूर्ण मुलाखतीवर मुलाखत घेणाऱ्या पक्षाचं संपूर्ण नियंत्रण असतं.
तो संबंधित उमेदवाराला प्रश्न विचारतो, त्याच्याकडून उत्तरं मिळवतो आणि त्या माध्यमामधून ज्या कारणासाठी उद्देशासाठी जी मुलाखत आयोजित केलेली आहे तो उद्देश गाठण्याचा प्रयत्न केला जातो आणि तसेच त्या ठिकाणी सकारात्मक वातावरणाची निर्मिती केली जाते. त्यानंतर आहे व्हेरीफाय द कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशन. एखाद्या उमेदवारानं त्याच्या बायोडाटामध्ये ॲप्लिकेशनमध्ये जी माहिती नमूद केलेली आहे त्याची ती माहिती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक असू शकते, संवाद कौशल्यासंदर्भातली असू शकते. ह्या सर्व बाबीची पडताळणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाते, तपासली जाते की खरंच त्या व्यक्तीमध्ये हे सर्व गुण, ही सर्व पात्रता आहे किंवा नाही. हे मुलाखतीच्या माध्यमामधून जज केल्या जाऊ शकते. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा, सप्लिमेंट्स द ॲप्लिकेशन ब्लँक. काही उमेदवार हे ॲप्लिकेशन जे संबंधित विभागाकडं, संघटनेकडे पाठवतात त्यामध्ये काही भाग ब्लँक असतो आणि मग ती जी ब्लँक सोडलेली माहिती आहे ती ब्लँक सोडलेली माहिती पुन्हा प्राप्त करण्यासाठी मुलाखत मदत करते आणि त्या माहितीची पूर्तता केल्या जाऊ शकते की कोणत्या कारणामुळे ती माहिती अपूर्ण राहिली, का उपलब्ध नव्हती, का विसरून राहिली. ह्या सर्व बाबी मुलाखतीमध्ये तपासल्या जाऊ शकतात आणि ती माहिती पुन्हा प्राप्त केल्या जाऊ शकते. त्यानंतर आहे पुढील मुद्दा, कलेक्ट युजफुल इन्फॉर्मेशन. उमेदवाराकडून अतिशय उपयुक्त अशी माहिती मुलाखतीच्या माध्यमामधून प्राप्त करता येते. त्यामध्ये आहे उमेदवाराची सामाजिक बांधिलकी, त्याची विचारधारा, त्यानं प्राप्त केलेलं यश, त्यानं काही संशोधन केलं असेल तर या संदर्भातली माहिती मुलाखतीच्या माध्यमामधून प्राप्त होते आणि ही माहिती त्या व्यावसायिक संघटनेला जर त्या उमेदवाराची निवड केली तर ती व्यावसायिक संघटनेमध्ये वापरता येते आणि असे काही कार्यक्रम राबवता येतात की ज्यामधून त्या व्यावसायिक संघटनेचं समाजामध्ये मोठं नाव होईल. त्यानंतर आहे सिलेक्ट राईट पर्सन फॉर जॉब. मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्या पात्र व्यक्तीची एखाद्या चांगल्या पोस्टसाठी निवड होऊ शकते की जेणेकरून ती लायक व्यक्ती त्या निवडलेल्या पदाला न्याय देऊ शकते, चांगल्या पद्धतीनं काम करू शकते. म्हणून मुलाखतीमधून पात्र व्यक्तींची निवड केल्या जाते. त्यानंतर आहे इस्टॅब्लिश स्ट्रॉंग रिलेशन्स. मुलाखतीसाठी अनेक व्यक्तींना, उमेदवारांना निमंत्रित केलं जातं आणि अशा निमंत्रित व्यक्तींना त्या संघटनेमध्ये, त्या ऑफिसमध्ये अतिशय आदराची आणि चांगली वागणूक दिली जाते, सन्मानाची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्या उमेदवाराला त्या संघटनेबद्दल आत्मीयता वाटते, आस्था वाटते आणि त्याची भलेही त्या ठिकाणी निवड झाली नसली तरी ती व्यक्ती त्या व्यावसायिक संघटनेबद्दल चांगले विचारच इतर ठिकाणीसुद्धा प्रकट करते. म्हणजेच पर्यायाने त्या व्यावसायिक संघटनेची पत वाढते, इज्जत वाढते. म्हणून मुलाखत आयोजित केली जाते, त्याचा फायदा त्या व्यावसायिक संघटनेला प्राप्त होतो. त्यानंतर आहे कॅन्डिडेट असेस हिज स्किल्स. तो जो कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, त्याची मुलाखत घेतल्यानंतर त्याला कळतं की आपलं जे कौशल्य आहे, आपले जे गुण आहेत, आपल्या जे विशेषता आहे ते कितपत आहे आणि आपल्यामध्ये कितपत उणीवा आहेत. ह्या सर्व बाबी त्याच्या लक्षात येतात आणि मुलाखत संपल्यानंतर त्याला मग
आपल्या त्या उणिवामध्ये त्रुटीमध्ये सुधारणा करता येते आणि दुसऱ्यांदा अतिशय तयारीनिशी त्या व्यक्तीला मुलाखत देता येते, मुलाखतीची तयारी करता येते. त्यानंतर आहे अनबॅलन्स्ड टॉकिंग टाईम. बऱ्याच वेळेस असं होतं मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारे उमेदवारापेक्षा जास्तीचं बोलतात आणि त्या उमेदवाराला कमी टाईम देतात. त्याच्यामध्ये इम्बॅलन्स दिसून येतं. मुलाखतीचा मुख्य उद्देश असा आहे की ते उमेदवाराला जास्तीत जास्त वेळ देऊन बोलतं करणं आवश्यक आहे. म्हणून हे एक मुलाखतीचं वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये बोलण्याच्या वेळेमध्ये असंतुलन दिसून येतं. सर्वसाधारण उमेदवाराला मुलाखतीचा 70% वेळ देणं आवश्यक आहे, तर मुलाखतदारांनी फक्त 30% वेळेचाच वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. डिस्टिंक्शन बिटवीन रिटन अँड ओरल कम्युनिकेशन. लेखी व तोंडी संदेशवहनातील फरक याचा आपण अभ्यास करूयात. यामध्ये पहिला मुद्दा आहे रेकॉर्ड. लेखी संदेशवहनामध्ये जे संदेशवहन केलं जातं त्याचं परमनंट रेकॉर्ड तयार करून ठेवता येतं, तर तोंडी संदेशवहनामध्ये त्या संदेशवहनाचं कुठलंही रेकॉर्ड तयार करून ठेवलं जाऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कॉस्ट फॅक्टर. संदेशवहनासाठी जो खर्च येतो त्या संदर्भातला. लेखी संदेशवहनासाठी जास्त खर्च येतो, तर तोंडी संदेशवहनासाठी कमीत कमी खर्च येतो. कमीत कमी खर्चामध्ये ते संदेशवहन पूर्ण करता येतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे फीडबॅक, अभिप्राय. लेखी संदेशवहनामध्ये संदेश प्राप्तकर्त्याकडून जो अभिप्राय प्राप्त होतो त्यासाठी जास्त वेळ लागतो, तर ओरल कम्युनिकेशनमध्ये इमिडिएट तात्काळ प्रतिक्रिया प्राप्त करता येते, त्यावर मग आपल्याला योग्य ते ॲक्शन घेता येते. त्यानंतर आहे फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. यामध्ये जे लेखी संदेशवहन आहे ते ताठरं असतं, त्यामध्ये लवचिकतेचा अभाव दिसून येतो, तर तोंडी संदेशवहन हे तुलनेनं लवचिक आहे. परिस्थिती अनुरूप त्यामध्ये बदल करता येतात, सुधारणा करता येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टाईम टेकन. लेखी संदेशवहनासाठी भरपूर टाईम लागतो. संदेशाचं प्रिपरेशन करावं लागतं आणि त्यानंतर तो ट्रान्समिट करावा लागतो, प्रसारित करावा लागतो. तर तोंडी संदेशवहनाला या तुलनेमध्ये कमीत कमी वेळ लागतो आणि त्याचं प्रसारण वेगानं केल्या जाऊ शकते. त्यानंतर आहे रिलायबिलिटी, विश्वसनीयता. तोंडी संदेशवहनामध्ये लेखी संदेशवहनाच्या तुलनेत विश्वसनीयता कमी असलेली दिसून येते, तर लेखी संदेशवहनामध्ये विश्वसनीयता जास्तीत जास्त असल्याचं दिसून येतं. कारण या तोंडी संदेशवहनामध्ये जे संदेश असतात त्यामध्ये थोडे बहुत बदल केल्या जाऊ शकतात. त्यानंतर आहे लिगॅलिटी, कायदेशीरपणा. लेखी संदेशवहन हे कायदेशीर पुरावा म्हणून उपयोगात येतं, त्याचं रेकॉर्ड त्या दृष्टीनं कामाला येतं. परंतु तोंडी संदेशवहनामध्ये तोंडी संदेशवहनाचा कुठलाही लीगल एव्हिडन्स म्हणून वापर करता येत नाही, त्याचा उपयोग होत नाही. त्यानंतर आहे डिस्टॉर्शन. लेखी संदेशवहन
जे आहे त्याच्या संदेशातील मजकुरामध्ये विकृती निर्माण होऊ शकत नाही, केल्या जाऊ शकत नाही. पण तोंडी संदेश जे एकमेकाला प्राप्त होतात ते व्यक्ती परत्वे त्यामध्ये थोडा बदल होत जातो. तो संदेश विकृत बनत जातो आणि त्याचा मग वाईट परिणामसुद्धा एखाद्या वेळेस भोगावा लागतो. त्यानंतर आहे इफेक्टिवनेस. लेखी संदेशवहन हे तोंडी संदेशवहनापेक्षा तेवढं इफेक्टिव्ह असल्याचं दिसून येत नाही, परंतु तोंडी संदेशवहन हे खूप प्रभावीपणे होते. परिस्थिती पाहून त्या पद्धतीनं बोलता येते, विचार प्रकट करण्यामध्ये बदल करता येतात, म्हणून त्याचा प्रभाव जास्त असल्याचं जाणवतं. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा सिग्निफिकन्स, महत्त्व. लेखी संदेशवहन हे सर्व संघटनांसाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्व संघटनांमध्ये त्याचा प्रभावीपणे वापर करता येतो, परंतु तोंडी संदेशवहन हे सर्व संघटनांसाठी लेखी संदेशवहनाच्या तुलनेमध्ये कमी महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं, कारण याचा कायदेशीर पुरावा म्हणून काही तेवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करता येत नाही. त्यानंतर आहे रिलेशनशिप. जे रिलेशनशिप आहे कर्मचाऱ्यांशी आणि इतर कार्यालयांशी, संघटनांशी प्रस्थापित करावी लागते. त्यामध्ये तोंडी संदेशवहन जे आहे त्यामध्ये अप्रत्यक्षरित्या रिलेशन्स मेंटेन केले जातात, स्थापित केले जातात. तर तोंडी संदेशवहनामध्ये डायरेक्ट रिलेशनशिप प्रस्थापित करता येते, दोन पक्षामध्ये असे संबंध निर्माण करता येतात. त्यानंतर आहे फॉर्मॅलिटी, औपचारिकता किंवा शिष्टाचाराचं पालन. लेखी संदेशवहनामध्ये औपचारिकता किंवा शिष्टाचाराचं पालन केलं जातं, तर ओरल कम्युनिकेशनमध्ये इनफॉर्मल, अनौपचारिक संबंधांचं संगोपन केलं जातं, ते प्रस्थापित केल्या जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इमोशन्स. लेखी संदेशवहनामध्ये ज्या भावना आहेत त्याचा क्वचितच वापर केला जाऊ शकतो, उपयोग केला जातो, त्याचा प्रभाव पडतो, परंतु तोंडी संदेशवहनामध्ये भावना मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतात. भावनेच्या आहारी जाऊन एखादी व्यक्ती एखादं वक्तव्य करू शकते किंवा पुढच्या व्यक्तीच्या भावना लक्षात घेऊन त्या अनुरूप तोंडी संदेशवहन करता येतं. त्यानंतर आहे प्रिझर्वेशन ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं जतन करणे. लेखी संदेशवहनामध्ये जे संदेशवहन केलं जातं ती माहिती प्रिझर्व करून ठेवता येते, जतन करून ठेवता येते आणि भविष्यकाळामध्ये त्याचा वापर करता येतो. तर तोंडी संदेशवहन हे फेस टू फेस असते, समोरासमोर झालेलं असतं, त्याच्यामुळं ही माहिती प्रिझर्व करून ठेवणं काही प्रमाणात का होईना अवघड होतं. ती माहिती प्रिझर्व करून ठेवणं शक्य होऊ शकत नाही. त्यानंतर आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. लेखी संदेशवहनामध्ये दोन्ही पक्ष सुशिक्षित असणं आवश्यक आहे, तरच ते संदेशवहन पॉसिबल आहे, शक्य आहे. परंतु तोंडी संदेशवहनामध्ये एखादा पक्ष जरी इलिटरेट असेल, अशिक्षित असेल, तरीही ते संदेशवहन करणं शक्य आहे. विचार प्रकट करणं आणि ऐकणं, रिस्पॉन्स देणं यामध्ये शक्य आहे. त्यानंतर आहे मीडिया. लेखी संदेशवहनासाठी मीडिया म्हणून लेटर्स, मेमोज, काही सूचनापत्रकं, ब्राउचर्स याचा वापर केला जातो आणि संदेश प्रसारित केला जातो.
तर तोंडी संदेशवहनामध्ये टेलिफोन, मोबाईल फोन, इंटरकॉम, फेस टू फेस डिस्कशन याचा वापर करून संदेशवहन केलं जातं. त्यानंतर आहे रिस्पॉन्स. लेखी संदेशवहनामध्ये संदेश प्राप्तकर्त्याकडून तात्काळ प्रतिसाद प्राप्त होत नाही. तात्काळ एखाद्या संदेशाच्या बाबतीत कृती ती व्यक्ती करू शकत नाही. परंतु तोंडी संदेशवहनामध्ये संदेश प्राप्तकर्त्याकडून त्वरित प्रतिक्रिया व्यक्त केली जाते, कृती केली जाते. त्यानंतर आहे शेवटचा मुद्दा यामधला करेक्शन, दुरुस्ती. लेखी संदेशवहनामध्ये जो संदेश त्याचा मजकूर तयार केलेला आहे त्यामध्ये वेळोवेळी गरजेनुसार दुरुस्ती करून तो संदेश प्रसारित करता येतो. परंतु तोंडी संदेशवहनामध्ये जो संदेश दिला जातो तो संदेश दुरुस्त करता येत नाही, त्यामध्ये सुधारणा करणं अशक्य असतं. त्यामुळं तोंडी संदेशवहने अतिशय विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. सी यू अगेन. पुन्हा आपली लवकरच भेट होईल.